नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे. बघा, बीजगणिताचा आपण बीजगणित चालू केलेला आहे. त्याचा आजचा हा चौथा पार्ट आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पहिला, दुसरा आणि तिसरा पार्ट बीजगणिताचा म्हणजेच अल्जेब्राचा बघितला नसेल त्यांनी ते 3 पार्ट आधी बघायचे आहेत, नंतरच चौथ्या पार्टकडे यायचं आहे. कारण पहिला पार्ट जो आहे, पहिला पार्ट जर तुम्ही बघितला तर तो दुसरा पार्ट तुम्हाला समजेल. पहिला दुसरा तुम्ही बघितला तर तिसरा समजेल. पहिला दुसरा तिसरा बघितला तरच चौथा समजेल. नाहीतर तुम्हाला मध्येच जर तुम्ही चालू केलं तर तुम्हाला समजणार नाही आहे मी काय सांगत आहेत. ठीक आहे. तर पहिला प्रश्न बोर्डवरती आहे. काय म्हटलेलं आहे? x अधिक 1/x बरोबर वर्गमुळात 13. तर x वर्ग वजा 1/x वर्ग बरोबर किती? ऑप्शन अशा पद्धतीनुसार दिलेलं आहे. तर मला एवढं माहीत होतं, अशा प्रकारचा एक प्रश्न मी ऑलरेडी घेतला होता. तर मला एवढं माहीत आहे, जर x + 1/x दिलेला आहे, समजा n दिलेला आहे, तर मी x वर्ग + 1/x वर्ग n² - 2 ने काढू शकतो. किंवा x - 1/x बरोबर n दिलेला आहे, तर x वर्ग + 1/x वर्ग हा n² + 2 ने काढू शकतो. म्हणजे इथं प्लसचं चिन्ह पाहिजे, पण इथं काय आहे? मायनस आहे. ठीक आहे. पण मायनससाठी तर माझ्याजवळ काही ट्रिक्स नाही आहे. मग कसं लक्षात ठेवणार? तर मला माहीत आहे, याला जर a म्हटलं, याला जर b म्हटलं, तर इथं लक्षात येते a² - b² बरोबर असते a + b आणि a - b. a + b आणि a - b. थांबा. ठीक आहे. a + b आणि a - b. म्हणजे मी याला जर स्प्लिट केलं, हा aचा वर्ग झाला आणि हा जो झाला हा bचा वर्ग झाला. म्हणजे एकदा याची बेरीज करावं लागेल, एकदा वजाबाकी करावं लागेल. म्हणजे x + 1/x मध्ये काही चिन्ह नाही, म्हणजे गुणाकारात चिन्ह, आणि x - 1/x. ठीक आहे. झालं. x² - 1/x² ला आपण अशा पद्धतीनुसार लिहिलं. ठीक आहे. आता मला माहीत आहे x + 1/x ची व्हॅल्यू मला माहीत आहे वर्गमुळात 13 गुणेला x - 1/x मला काढायचं आहे. आपल्याला माहीत आहे x + 1/x बरोबर n असेल, तर x - 1/x जर काढायचा असेल तर आपण अंडररूटमध्ये n² - 4 करतो. किंवा दुसरा आहे x - 1/x बरोबर n जर दिलेला आहे, तर x + 1/x काढण्यासाठी आपण काय करतो? अंडररूट n² + 4. इथं मायनस आहे म्हणून इथं मायनस, इथं प्लस आहे म्हणून इथं प्लस. ठीक आहे. तर मला x - 1/x काढायचा आहे. x + 1/x दिलेला आहे, तर काय करावं लागेल? x - 1/x काढण्यासाठी अंडररूट ऑफ nचा वर्ग, n बरोबर किती आहे? वर्गमुळात 13 याचा वर्ग वजा किती आहे? 4. पुढे जर सॉल्व केलं तर वर्गमुळात 13 गुणेला वर्गमुळात 13चा वर्ग 13 वजा 4. सॉल्व जर केलं तर वर्गमुळात 13 गुणेला 13मधून 4 गेले, राहिले 9. म्हणजेच 9चं वर्गमूळ किती निघते? 3 आहे ना. म्हणजे इथं उत्तर किती येईल? 3. बरोबर आहे. कारण वर्गमुळात 9 येतील, 9चं वर्गमूळ 3 आणि वर्गमुळात 13 गुणिला 3 याला आपण लिहू शकतो 3 वर्गमुळात 13. म्हणजे 3 वर्गमुळात 13 आपलं उत्तर आलेलं आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी जे आहे हे आपलं त्याचं राईट आन्सर असणार आहे. ऑप्शन क्रमांक सी जे आहे हे आपलं त्याचं राईट आन्सर असणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार ऑलरेडी आपण अशा प्रकारचा प्रश्न पार्ट तिसऱ्यामध्ये बहुतेक घेतला आहे किंवा दुसऱ्यामध्ये घेतलेला आहे. ठीक आहे. तर आपल्याला असं दिलेलं आहे, असं काढायचं आहे, म्हणजे ॲक्च्युअलमध्ये काहीतरी डोकं तिथं आपल्याला लावायचं आहे. तर अशा पद्धतीनुसार डोकं लावून आपल्याला ते सॉल्व करायचं आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत. बघा, दुसरा प्रश्न आहे x + 1/x बरोबर वर्गमुळात 21. x + 1/x बरोबर वर्गमुळात 21. तर x⁴ वजा 1/x⁴ बरोबर उत्तर किती? ऑप्शन आहेत 115 वर्गमुळात 21, बी ऑप्शन आहे
110 वर्गमुळात 13 सी ऑप्शन आहे. 110 वर्गमुळात 21 आणि डी ऑप्शन आहे नन ऑफ दीज, म्हणजेच नॉट ली तुम्ही नन ऑफ दीज. ठीक आहे, यापैकी नाही. बघूया कसं सॉल्व करता येईल. परत बघा, एक्स प्लस 1/x बरोबर वर्गमुळात 21 दिलेला आहे आणि आपल्याला काढायचा एक्सचा घात 4 वजा 1/x चा घात 4. मला एवढं माहीत आहे एक्स प्लस 1/x जर दिलेला असेल तर आपण एक्सचा घात 4 अधिक 1/x चा घात 4 काढू शकतो, आहे ना. मायनस असेल तर काढता येईल का? नाही काढता येईल. म्हणजे याला मी असं लिहू शकतो का, हा एक्सचा घात 4 आहे म्हणजे याला आपण एक्सचा वर्ग मायनस 1/x वर्ग एका कंसामध्ये आणि दुसऱ्या कंसामध्ये एक्सचा वर्ग प्लस 1/x वर्ग असं लिहिता येईल. लिहिता येईल का? लिहिता येईल. लिहिता येईल, आपल्याला लिहिता येईल. बरोबर आहे ना. कारण या एक्सचा घात 4ला मी असं लिहू शकतो एक्सचा वर्ग याचा वर्ग वजा 1/x वर्ग याचा वर्ग. म्हणजे याला जर आपण ए म्हटलं, याला जर बी म्हटलं, म्हणजे ए वर्ग वजा बी वर्ग, ए वर्ग वजा बी वर्ग झाला. म्हणजे ए काय झाला आपला एक्स वर्ग. ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर काय असते रे, ए अधिक बी, ए वजा बी. म्हणजेच एचा वर्ग, तर ए आपला एक्स वर्ग वजा काय आहे, सॉरी अधिक आहे, अधिक 1/b काय आहे एक्स वर्ग. हा झाला पहिला कंस. दुसरा कंस काय आहे, ए बरोबर परत एक्स वर्ग, नंतर चिन्ह आहे वजा, नंतर काय येईल 1/x वर्ग. ठीक आहे. म्हणजे याला आपण या फॉर्ममध्ये कन्वर्ट करून लिहिलं. आता मला याचं उत्तर काढता येईल. ठीक आहे, आता मला याचं उत्तर काढता येईल. बघूया कसं काढता येईल. बघा, एक्स प्लस 1/x बरोबर वर्गमुळात 21 दिलेला आहे ना. आणि आता आपल्याला एक्सचा घात 4 वजा 1/x चा घात 4 काढायचा आहे. तर त्यासाठी मी एक्स वर्ग वजा 1/x वर्ग लिहिलं आणि हा काय झाला एक्स वर्ग प्लस 1/x वर्ग. ठीक आहे. ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर पहिल्या कंसात ए अधिक बी, दुसऱ्या कंसात ए वजा बी. याला अजून पुढे काय लिहू शकतो मी, एक्स प्लस 1/x आणि एक्स मायनस 1/x. इथं परत ए वर्ग वजा बी वर्गचा फॉर्म्युला लावला, ए प्लस बी ए वजा बी, आणि हा एक्स वर्ग प्लस 1/x वर्ग मी जसाच्या तसा ठेवला. आता बघा, एक्स प्लस 1/x आपल्याला दिलेला आहे वर्गमुळात 21 गुणेला एक्स मायनस 1/x काढू शकतो. कसं काढतात, n² म्हणजेच वर्गमुळात 21चा वर्ग डायरेक्ट मी लिहितो 21 वजा 4 गुणेला, ठीक आहे, x² प्लस 1/x². एक्स प्लस 1/x जर वर्गमुळात 21 आहे तर x² प्लस 1/x² काय असते रे, n² मायनस 2 म्हणजेच वर्गमुळात 21चा वर्ग वजा 2 हे त्याचं उत्तर असते. हे कंसामध्ये झालं. पण पुढे जर सॉल्व केलं तर वर्गमुळात 21 जसे तसे गुणेला 21मधून 4 गेले किती राहिले रे, 17 आणि 4 21 होतात, वर्गमुळात 17 राहिले गुणेला 21चा वर्गमुळात 21चा वर्ग 21, 21मधून 2 गेले किती राहिले 19. किती राहिले 19. काहीतरी चुकत आहे का? बरोबर आहे उत्तर, बरोबर आहे. ठीक आहे, उत्तर बरोबर आहे. आता बघा, हे दोन्ही संख्या वर्गमुळात आहेत तर यांचा गुणाकार होईल म्हणजे हा 19 बाहेर येईल आणि यांचा जर गुणाकार केला तर 17 × 1701 हातचे आले, सॉरी 1707 हाचा आला 1, 17 दूनी 34 आणि 1 35, 19 वर्गमुळात 357. ऑप्शनमध्ये आहे का कुठं उत्तर? नाही आहे. म्हणजे याचं उत्तर येते डी नन ऑफ दीज. याचं उत्तर काय येईल, डी नन ऑफ दीज. परत एकदा बघा, परत समजून सांगतो. एक्स प्लस 1/x बरोबर वर्गमुळात 21 आपल्याला दिलेलं आहे. तर काढायचं होतं एक्सचा घात 4 वजा 1/x चा घात 4. मी याला या फॉर्ममध्ये लिहिलं, एचा वर्ग वजा बीचा वर्ग बरोबर असते ए अधिक बी ए वजा बी. म्हणजे ए अधिक बी तर एक्स वर्ग वजा 1/x वर्ग आणि दुसऱ्या कंसात एक्स वर्ग प्लस 1/x वर्ग. आता या एक्स वर्ग वजा 1/x वर्ग परत त्याला ए प्लस बी ए मायनस बीच्या फॉर्ममध्ये लिहिलं म्हणजे त्याचं परत एक्स प्लस 1/x झाला आणि एक्स मायनस 1/x झालं आणि हा जसाचा तसा ठेवला.
तर एक्स प्लस 1/x ची किंमत मला माहीत होती वर्गमुळात 21, मी जशीच्या तशी लिहिली. गुणेला एक्स मायनस 1/x ची किंमत काढली n² - 4ने, वर्गमुळात 21चा वर्ग झाला 21 - 4 म्हणजे वर्गमुळात 17. गुणेला एक्स प्लस 1/x जर दिलेला असेल तर x² + 1/x² काढण्यासाठी आपला जो माहीत आहे n² - 2 असतो, म्हणजे वर्गमुळात 21चा वर्ग वजा 2 म्हणजे 21 वजा 2 किती आले उत्तर 19. आता वर्गमुळातल्या संख्यांचा गुणाकार होईल, तो होतो 357. ते वर्गमुळात राहतील आणि गुणेला 19 राहतील, म्हणजे 19 वर्गमुळात 357 हे आपलं उत्तर आलेलं आहे. तर ऑप्शन क्रमांक डी जे आहे हे आपलं त्याचं राईट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूया, सेम असाच आहे, बघूया तुम्हाला सॉल्व करता येतो का. चौथा प्रश्न बघा. x प्लस 1/x बरोबर वर्गमुळात 13 आहेत. तर x⁵ वजा 1/x⁵ बरोबर उत्तर किती येईल. ऑप्शन आहेत 394, बी आहे 110 वर्गमुळात 13, सी आहे 393 आणि चौथा ऑप्शन आहे नन ऑफ दीज. कसं सॉल्व करता येईल, x प्लस 1/x दिलेला आहे, तर x⁵ अधिक 1/x⁵ मी काढू शकतो. पण जर मला हे काढायचं आहे तर याला मायनसमध्ये करावं लागेल. तर x प्लस 1/x बरोबर जर n असेल तर मला माहीत आहे x वजा 1/x बरोबर काय असते वर्गमुळात n² -4. तर मी x वजा 1/x काढून घेतो. तर x वजा 1/x बरोबर वर्गमुळात n² म्हणजे वर्गमुळात 13चा वर्ग झाला 13, 13 वजा 4 म्हणजे 13तून 4 गेले राहिले 9 म्हणजे याची किंमत आली 3. ठीक आहे. आता x वजा 1/x बरोबर 3 आलं तर मला x⁵ वजा 1/x⁵ काढता येते. ठीक आहे. याच्यासाठी आपण ट्रिक्स लिहिलेली आहे. जर इथं मायनस असेल तर बघा घात जर त्याचा विषम असेल तर इथं मायनस येईल आणि इथं मायनस असेल आणि घात जर सम असेल तर इथं चिन्ह प्लस येईल. म्हणजे x वजा 1/x बरोबर n आहे आणि x² + 1/x² आहे, म्हणजे याचा घात समसंख्या आहे म्हणून इथं प्लसचं चिन्ह आहे. इथं 4 आहे म्हणजे इथं प्लसचं चिन्ह आहे, इथं 6 आहे म्हणजे प्लसचं चिन्ह आहे, कारण हे समसंख्या आहेत म्हणून. इकडे मायनस आहे तरीसुद्धा इथं प्लसचं चिन्ह आहे. आणि इथं जर विषम संख्या असतील तर इथं काय येईल मायनसचं चिन्ह येईल मध्ये. ठीक आहे. हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. आता x - 1/x बरोबर n आहे, तर आपल्याला काढायचं आहे x⁵ वजा 1/x⁵. आपल्याला माहीत आहे 5 कसे कोणत्या दोन लगतच्या संख्येने तयार होतात, 2 आणि 3ने. म्हणजे एकदा 2चं उत्तर घ्या. तर x - 1/x बरोबर n असेल तर काय करता येईल x² + 1/x² उत्तर काढावं लागेल. नंतर x³ - 1/x³ उत्तर काढावं लागेल आणि मायनस त्यामधून x + x - 1/x करावं लागेल. x - 1/x म्हणजेच n मायनस करावं लागेल. ठीक आहे. तर बघा x² + 1/x² याचं उत्तर काय असते n² + 2 असते, कारण इथं मायनस आहे. म्हणजे n² म्हणजेच n किती आहे 3, 3चा वर्ग 9, 9 मध्ये 2 मिळवले की झाले 11 गुणेला x³ - 1/x³ काय असतं रे n³ आहे ना. n³ म्हणजेच 3चा घन वजा नाही तर इथं अधिक येईल अधिक काय येईल 3n. 3n म्हणजेच 3 गुणेला 3
वजा एक्स मायनस 1/x किंमत किती आहे 3. 11 गुणेला 3चा घन 27. 27मध्ये 3 त्रिक 9 मिळवले म्हणजे 27 आणि 9 की झाले 36 वजा 3. सॉल्व जर केलं तर 396 वजा 3 येईल म्हणजे उत्तर येईल 393. उत्तर किती येईल 393. ठीक आहे. 393 ऑप्शनमध्ये आहे. ठीक आहे, दिसत आहे 393 आहे. ऑप्शन क्रमांक सी म्हणजे राईट आन्सर आपला आहे 393. ठीक आहे. बघा मी तुम्हाला ऑलरेडी हे सांगितलेलं आहे पहिल्या लेक्चरमध्ये. घात जर विषम असेल तर हा जो 5 आहेत 5 हा कोणत्या दोन लगतच्या संख्यांनी तयार होतात तर 2 आणि 3 हे दोन लगतच्या संख्या आहेत यांच्या संख्येने तयार होतात. म्हणजे एकदा वर्ग घ्या त्याचा आणि एकदा घन या. इथं मायनस आहे म्हणून एकदा प्लस येतो आहे ना, कारण वर्ग तुम्हाला आता सांगितलं समसंख्या जर असेल इकडे मायनस असेल आणि इकडे जर समसंख्या असेल घातामध्ये तर त्याच्या पुढे प्लसच चिन्ह येते आणि विषम संख्या असेल तर त्याच्या पुढे मायनसच चिन्ह येते. आणि इथे जर प्लस असेल तर प्रत्येक ठिकाणी काय येईल प्लसच चिन्ह येईल. तिथं समसंख्या आणि विषम संख्येचं काही घेणं देणं नाही आहे. म्हणून इथं वर्ग केला गुणेला घन केला आणि मायनस त्याच्यामधून n मायनस केला म्हणजेच x मायनस 1/x केला. याचं उत्तर काढतो आपण n² - 2. पण ते कुठं x + 1/x असताना. पण इथं काय x मायनस 1/x तर त्याचं काढताना आपण इथं +2 करावं लागेल. म्हणजे 3चा वर्ग 9, 9 मध्ये 2 मिळवले 11 झाले n² + 2 झाला. इथं n³ + थ्राईस n झाला. n³ म्हणजे nचा घात 3 अधिक 3 गुणेला n म्हणजेच 3चा घन 27. 27 अधिक 3 त्रिक 9 आहे ना. 27 आणि 9 किती झाले 36 म्हणजे 11 गुणिले 36 वजा 3. पहिले गुणाकार करावा लागेल नंतर वजाबाकी करावं लागेल. बोडमास आपण शिकलो आहे. म्हणजे 11 गुणिले 36 केले तर 396 उत्तर आलं वजा 3 म्हणजे उत्तर किती आलं तुमचं 393 उत्तर आलेलं आहे. ठीक आहे. 5वा नंबरचा प्रश्न बघूया. तुम्ही जर कंटिन्यू जर याचे लेक्चर पाहिले तर तुम्हाला नाही वाटत की अल्जेब्रामध्ये तुम्हाला काही अडचण येणार नाही. तुम्ही रेल्वे ग्रुप डी द्या, स्टाफ सिलेक्शन द्या, कोणतीही परीक्षा द्या, UPSC द्या, बँकिंग द्या, कुठल्याही परीक्षेमध्ये तुम्हाला अल्जेब्रामध्ये अडचण येणार नाही. एवढ्या पद्धतीनुसार एवढ्या खास तऱ्हेने मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे. 5वा प्रश्न आहे x मायनस 1/x बरोबर वर्गमुळात 5 आहे. तर x चा घात 5 अधिक 1/x चा घात 5 बरोबर उत्तर काय येईल. ऑप्शन आहेत 125, बी ऑप्शन आहे 110 वर्गमुळात 13, सी ऑप्शन आहे 123 आणि डी ऑप्शन आहे नन ऑफ दीज. डी ऑप्शन काय आहे नन ऑफ दीज. करता येईल सॉल्व. इझी प्रश्न आहे. करता येईल का. करता येईल. x वजा 1/x बरोबर वर्गमुळात 5 आहे. तर आपल्याला काढायचं आहे x चा घात 5 अधिक 1/x चा घात 5. मला माहीत आहे इथं मायनस असेल आणि इथं जर घात विषम संख्या असेल तर त्याच्यापुढे मायनस चिन्ह आलं पाहिजे. पण इथं प्लस आपल्याला काढायचं आहे. मग x मायनस 1/xच्या किंमतनुसार आपण हे प्लस काढू शकत नाही घात 5 असताना. मग x + 1/x आपल्याला काढावं लागेल. कसं काढता येईल. x मायनस 1/x बरोबर n आहे. तर x + 1/x बरोबर nचा वर्ग म्हणजे वर्गमुळात 5चा वर्ग झाला 5 वजा 4 म्हणजे उत्तर आलं वर्गमुळात 1 म्हणजेच उत्तर किती आलं 1. बरोबर आहे. उत्तर किती आलं आपलं 1 आलं आहे ना. इथं मायनस नाही होणार. इथं काय आहे प्लस काढायचं आहे आपल्याला. तर इथं उत्तर काय येईल प्लस. बरोबर आहे. कारण आपल्याला प्लस काढायचं आहे. x + 1/x म्हणजे 5 अधिक 4 म्हणजे वर्गमुळात उत्तर किती येईल 9. तर उत्तर किती येईल 3. तर x + 1/x बरोबर उत्तर किती आलं 10. मग x + 1/x बरोबर 3 आहे. तर मला x चा घात 5 अधिक 1/x चा घात 5 काढता येतो. कसा काढता येईल. एकदा वर्ग करावा लागेल म्हणजेच n² - 2 होईल. एकदा घन करावं लागेल n³ - 3n होईल
आणि मायनस n करावं लागेल, जे आपण आधीच्या उदाहरणामध्ये बघितलं. पण इथं मायनसचं होतं म्हणून इथं प्लस प्लस चिन्ह आले, इकडे मायनसच राहिलं. इथं प्लस आहे म्हणून इथं मायनस आणि इकडे तर मायनसच राहतं. आता बघा n² - 2 म्हणजे 3चा वर्ग 9, 9मधून 2 गेले राहिले 7 गुणेला n³ म्हणजे 3चा घन 27, 27 मायनस 3 गुणेला 3 9, 27मधून 9 गेले किती राहिले 18 वजा n परत 3. ठीक आहे. 18 पंचे 90, 18 सा 88, 18 साती 26 नासे, 126 वजा 3 म्हणजे उत्तर येईल आपलं 123. बघा ऑप्शनमध्ये कुठं आहे तर ऑप्शन क्रमांक सी जे आहे हे त्याचं आपलं राईट आन्सर असणार आहे. हे त्याचं आपलं राईट आन्सर असणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे कारण याचे उदाहरणं मी ऑलरेडी कालच्या लेक्चरमध्ये तुमचे घेतलेले आहे. सहा नंबरचा प्रश्न, x⁴ अधिक 1/x⁴ बरोबर 194 आहे. तर x + 1/x बरोबर उत्तर किती? ऑप्शन आहे 3 वर्गमुळात 2, बी ऑप्शन आहे 4, सी ऑप्शन आहे 6 आणि डी ऑप्शन आहे नन ऑफ दीज. डी ऑप्शन काय आहे? नन ऑफ दीज. कसं सॉल्व करणार? कसं करणार? घेतलं आहे आपण उदाहरण. x + 1/x आपल्याला दिलेलं असायचं, आपण हे काढायचं, मागे जायचं आहे. मी सोपी ट्रिक्स तुम्हाला सांगितली होती की इथं प्लस आहे, इथं प्लस आहे, तर या 194मध्ये पहिले 2 मिळवायचा. तर 194मध्ये 2 मिळवले की झाले 196. याचं घ्यायचं वर्गमूळ. काय घ्यायचं वर्गमूळ? उत्तर किती आलं? 14. आता तुम्हाला x + 1/x काढायचं आहे की x - 1/x काढायचं आहे, यानुसार हे डिपेंड राहील. जर तुम्हाला x + 1/x काढायचं आहे तर यामध्ये 2 मिळवायचा, म्हणजे 14मध्ये 2 मिळवले 16 आणि याचं वर्गमूळ घ्यायचं. तर 16चं वर्गमूळ किती? 4, म्हणजे याचं उत्तर किती आलं? 4. आणि जर तुम्हाला x - 1/x जर काढायचा असता तर याच्यामधून 2 मायनस करावं लागले असते, म्हणजे 14मधून 2 काढले 12, म्हणजे उत्तर आलं असतं तुमचं वर्गमुळात 12, म्हणजेच उत्तर आलं असतं तुमचं 2 वर्गमुळात 3. ठीक आहे. 2 वर्गमुळात 3. ठीक आहे. अशा पद्धतीनुसार आपल्याला हे सॉल्व करायचं. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं होतं. नाही हे करायचं, सोप्या पद्धतीनुसार नाही करायचं. तुम्हाला माहीत आहे x + 1/x बरोबर जर n आहे आणि x⁴ + 1/x⁴ हे आपल्याला काढायचं आहे. तर आपल्याला माहीत आहे आपण काय करतो, n² - 2 याचा स्क्वेअर -2 = आपल्याला काय भेटतील? 194. ठीक आहे. हा -2 तिकडे जाणार, म्हणजे n² - 2 याचा वर्ग बरोबर 194मध्ये 2 मिळवला की झाला 196. दोन्ही बाजूचं जर वर्गमूळ काढलं तर हा वर्ग निघून जाईल, म्हणजे n² - 2 बरोबर 196चं वर्गमूळ येईल 14. हा -2 परत तिकडे जाणार, म्हणजे n² बरोबर -2 तिकडे गेला, म्हणजे 14मध्ये 2 मिळवले किती झाले? 16. परत दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं तर n² वर्गमूळ n आणि 16चं वर्गमूळ 4, म्हणजे n बरोबर किती आलं? 4. आधीच्या लेक्चरमध्ये ऑलरेडी तुम्हाला मी हे सांगितलेलं आहे, शिकवलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न असाच आहे 7 नंबरचा. फक्त बघा काय चेंज झालं आहे. इथं आहे 1 - x. तीन वर्गमुळात 2, बी ऑप्शन आहे 4, सी ऑप्शन आहे 6 आणि डी ऑप्शन आहे नन ऑफ दीज. सॉल्व करायचं आहे. चला बघा, सेम सोप्या पद्धतीनुसार सॉल्व करायचं म्हटलं तर इथं प्लस आहे, म्हणजे पहिले 194मध्ये 2 मिळवून घ्या. कुठेही जर असू द्या पहिले 2 मिळवाच लागतील, म्हणजे 194मध्ये 2 मिळवले की झाले 196
2 मिळवल्यानंतर त्याचं वर्गमूळ घ्यायचं. 196चं वर्गमूळ किती? 14. आता मला काढायचं आहे x - 1/x. मायनस आहे म्हणून याच्यामधून 2 मायनस करा. 14मधून 2 गेले 12. 12चं वर्गमूळ घेतलं तर वर्गमुळात 12 उत्तर येईल. किंवा 12ला जर स्प्लिट केलं तर वर्गमुळात 4 × 3 आपण लिहू शकतो. 4चं वर्गमूळ निघते 2 आणि 3चं वर्गमूळ निघत नाही, म्हणजेच वर्गमुळात 3. 2 वर्गमुळात 3 उत्तर तुमचं असेल, म्हणजे ऑप्शन क्रमांक डी तुमचं उत्तर येणार आहे. ठीक आहे. किंवा तुम्हाला जर प्लस काढायचं असतं, इथं जर प्लस असतं तर या 14मध्ये आपण 2 मिळवला असता, झाला 16. याचं वर्गमूळ घेतलं असतं 4, जसं आपण आधीच्या उदाहरणामध्ये बघितलं. ठीक आहे. आणि दुसरी पद्धत काय? दुसरी पद्धत काय आताच आपण बघितली की x मायनस आहे इथं, x - 1/x बरोबर n आहे. तर x चा घात 4 अधिक 1/x चा घात 4 काढायचं असेल तर उत्तर काय असते हे आपल्याला माहीत आहे. काय उत्तर असते त्याचं? त्याचं उत्तर असते, इथं मायनस असल्यामुळे n² + 2 याचा वर्ग -2 बरोबर 194 होतील. हा -2 तिकडे जाईल, 196 होईल. n² + 2 याचा वर्ग बरोबर 196. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं तर n² + 2 196चं वर्गमूळ 14. हा +2 तिकडे गेला तर मायनस होईल, म्हणजे n² बरोबर 14मधून 2 गेले 12 राहिले. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं तर n, 12चं वर्गमूळ निघत नाही तर वर्गमुळात 12. तर n बरोबर आपण लिहू शकतो 4 × 3. तर 4चं वर्गमूळ 2, 2 वर्गमुळात 3 ऑप्शनमध्ये नाही आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक डी जे आहे, नन ऑफ दिस त्याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार आपल्याला हे प्रश्न सॉल्व करता येतात. पुढचा प्रश्न असाच आहे, याच्यामध्ये ऑप्शन चेंज झालेला आहे. 7 नंबरचा प्रश्न बघूया. x चा घात 4 अधिक 1/x चा घात 4 बरोबर 727 आहे. तर x - 1/x बरोबर उत्तर किती? पहिला ऑप्शन आहे 5, दुसरा ऑप्शन आहे 6. पहिला ऑप्शन आहे 5, दुसरा ऑप्शन आहे 6, तिसरा ऑप्शन आहे वर्गमुळात 29 आणि चौथा ऑप्शन आहे नन ऑफ दीज. नन ऑफ दीज करता येईल, करता येईल, इझी आहे. x चा घात 4 अधिक 1/x चा घात 4 बरोबर 727 आहे. तर पहिले 2 मिळवावं लागेल. 727 मध्ये 2 मिळवले की झाले 729. याचा काय घ्यायला लागेल? वर्गमूळ. 729चं वर्गमूळ किती? 27. आता वजा करायचं आहे, म्हणजे आपल्याला x - 1/x काढायचा आहे, म्हणून वजा 2 करावं लागतील. म्हणजे 27मधून 2 गेले 25, तर वर्गमूळ घ्यावं लागेल. 25चं वर्गमूळ किती? 5. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए जे आहे हे आपलं त्याचं राईट उत्तर आहे. झालं, फटाफट तोंडी उत्तर. ठीक आहे. आणि जर प्लस काढायचं असतं तर या 27मध्ये आपल्याला 2 मिळवावं लागले असते, 29 झालं असतं, म्हणजे वर्गमुळात 29 उत्तर आलं असतं सी. पण आपल्याला मायनस करायचं आहे म्हणून -2 केले आपण. ठीक आहे. जर तुम्हाला ती पद्धत समजत नाही तर याच्या अगोदर जी उदाहरणात आपण पद्धत सांगितली आहे त्यानुसार तुम्ही करून पाहू शकता. ठीक आहे. सेम आहे, फक्त प्लस आहे. 8 नंबरचं उदाहरण. इथं प्लस आहे. हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे. याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ऑलरेडी मी सोडवला आहे प्रश्न, पण तरीसुद्धा तुम्ही हा प्रश्न सोडून बघा, तोंडी सोडून बघायचं आहे. उत्तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. नऊ नंबरचा प्रश्न. x + 1/x बरोबर 2 आहे.
तर x बरोबर किती हा प्रश्न आपल्याला सॉल्व करायचा आहे. ऑप्शन आहेत -2, बी आहे 2, सी आहे 1 आणि डी आहे 0. ठीक आहे. पहिले रेग्युलर पद्धत बघू. म्हणजे तुम्हाला कधीही उदाहरण सॉल्व करताना ट्रिक्स जर नाही आठवली तर उदाहरण सॉल्व करता आलं पाहिजे. बघा मला x + 1/x बरोबर 2 दिलेला आहे. तर x - 1/x जर काढायचं असेल, x - 1/x जर काढायचं असेल तर काय करता येईल, n² - 4 बरोबर आहे. म्हणजेच x - 1/x बरोबर n काय आहे 2, 2चा वर्ग किती आहे रे 4, 2चा वर्ग किती 4, 4 - 4 किती झालं 0 झालं. 4 - 4 किती झाले 0, म्हणजे वर्गमुळात 0 म्हणजे x - 1/x ची किंमत किती झाली 0 झाली. बरोबर आहे. आता या दोघांची जर आपण बेरीज केली तर इथं आपल्याला लक्षात येते x + 1/x प्लस x - 1/x. तर याचं उत्तर काय भेटते, x + x. ठीक आहे. x + x किती झाले 2x आहे ना. x + x किती झाले 2x आणि 1/x आणि -1/x किती काय झाला कटला. x + x 1/x किती झाला x + 1/x 2 आहे प्लस x - 1/x किती झाला कटला आणि x + x किती झाला 2x आणि याचं उत्तर किती भेटते आपल्याला 2 भेटते. हा 2 जर इकडे गेला तर x बरोबर 1 उत्तर येईल. कारण x + 1/x बरोबर उत्तर किती आलेलं आहे 2 आलेलं आहे. म्हणून आपण याला x बरोबर 1 लिहू शकतो. x बरोबर किती 1 म्हणजे ऑप्शन क्रमांक सी हे जे आहे हे त्याचं उत्तर आलेलं आहे. म्हणजे रेग्युलर पद्धतीनुसार सॉल्व करायचं असेल तर प्लस दिलेलं असेल तर मायनस काढायचा, दोघांचा बेरीज करायची, बरोबर उत्तर हे लिहायचं. ठीक आहे. इथं बरोबर उत्तर 2 घ्यावं लागेल. ठीक आहे. बरोबर उत्तर हे 2 लिहायचं. मग त्याच्यानुसार काही कट होईल आणि x ची किंमत तुम्हाला भेटेल. ही झाली रेग्युलर पद्धत. आणि सोप्या पद्धतीनुसार सॉल्व करायचं म्हटलं तर इथं माझ्या लक्षात येते की x + 1/x बरोबर 2 आहे. तर x बरोबर किती, सरळ सरळ लक्षात येते की इथं 2 किंमत आहे. म्हणजे xच्या ठिकाणी जर मी 1 टाकला प्लस 1/x ठिकाणी जर 1 टाकला तर 1/1 म्हणजेच 1, म्हणजेच 1 + 1 2 म्हणजेच x ची किंमत किती आहे 1 आहे. हे मला डायरेक्ट लक्षात येऊ राहिलं. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी उत्तर आल्यावर आपल्याला भेटत आहे. पुढचा प्रश्न बघूया. दहा नंबरचा x + 1/x बरोबर 2 आहे. तर x² 2020 अधिक 1/x² बरोबर उत्तर किती असेल. ऑप्शन आहेत -2 2 1 0. ऑप्शन आहेत -2 2 1 आणि 0. आताच आपण बघितलं x + 1/x बरोबर 2 असेल तर x ची किंमत 1च असते. x ची किंमत किती असते 1, कारण xच्या ठिकाणी जर 1 टाकला, इथे 1 टाकला तर 1 + 1 2 होतात. म्हणजे x ची किंमत किती आहे 1 आहे. आताच आपण पाहिलं. किंवा x - 1/x ची किंमत जर काढली तर इथे किती येईल 0. म्हणजेच परत x ची किंमत किती आपण आधीच्या उदाहरणानुसार काढली तर उत्तर किती येईल परत 1च येईल. म्हणजे या xच्या ठिकाणी जर 1 टाकला, 1चा कितवा घात आहे 2020 अधिक 1/1चा कितवा घात आहे 2020 म्हणजे 1चा कितवाही घात करा उत्तर किती असते 1. 1/1चा कितवाही घात करा उत्तर किती असते 1. म्हणजे 1/1 म्हणजे उत्तर किती 1च. म्हणजेच 1 + 1 उत्तर किती येईल 2. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी जे आहे हे तुमचं उत्तर असणार आहे. म्हणजे 1चा कितवाही घात करा उत्तर तुमचं काय येईल 1च येईल. म्हणजेच 1 + 1 1 + 1 उत्तर किती आलं 2. तोंडी उत्तर काढता आलं पाहिजे. पुढचा प्रश्न बघूया. 11 नंबरचा x + 1/x बरोबर 2 आहे. तर x² 2019 प्लस 1/x² 2021 बरोबर उत्तर किती.
ऑप्शन आहेत -2 2 1 0. ऑप्शन आहेत -2 2 1 आणि 0. परत तेच x + 1/x बरोबर 2 दिलेला आहे. तर आपल्याला x चा घात 2019 अधिक 1/x चा घात 2019 म्हणजे x ची किंमत किती आहे रे? 1 आहे. तर 1 चा कितवाही घात करा, उत्तर किती येईल? 1. इथं पण 1 चा कितवाही घात करा, उत्तर किती येईल? 1 म्हणजे 1 अधिक 1 उत्तर किती येईल? 2. तोंडी फटाफट सॉल्व करता येईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया 12 नंबरचा. x + 1/x बरोबर 2 आहे. तर x√x + 1/x√x याची किंमत किती? ऑप्शन परत तेच 2 -2 1 आणि 0. परत x + 1/x बरोबर 2 आहे म्हणजेच x ची किंमत किती आहे? 1 आहे. आता याच्यामध्ये जर 1 टाकला तर 1चं वर्गमूळ 1 आणि 1 गुणिले 1 उत्तर किती येईल? परत 1 अधिक 1/x ची किंमत किती आहे? 1 आहे. गुणिला वर्गमुळात 1 टाकला 1 गुणिले 1 उत्तर किती येईल? परत 1 म्हणजे परत 1/1 येऊ राहिलं म्हणजेच उत्तर किती येईल तुमचं? 2. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए जे आहे हे तुमचं उत्तर असेल. म्हणजे दिसायला कठीण दिसत आहे पण 1चं वर्गमूळ काढा तुम्ही, वर्ग काढा, घन काढा, तोच येतो. काही चेंजेस होतात का त्याच्यात? नाही. पुढचा प्रश्न बघूया 13 नंबरचा प्रश्न सेम आहे. x + 1/x बरोबर 2 आहे. तर x√x - 1/x√x याची किंमत किती येईल? ऑप्शन आहेत तुमचे तेच 2 -2 1 आणि 0. व्यवस्थित विचार करून तोंडी उत्तर तुम्हीच दिलं पाहिजे. x + 1/x बरोबर 2 आहे म्हणजे x ची किंमत 1 आहे. इथं 1 येईल, इथं 1 येईल, 1 - 1 प्लस आहे काय तर नाही म्हणजे 1 - 1 एकातून 1 गेलं उत्तर किती येईल? 0. म्हणजे ऑप्शन क्रमांक टी जे आहे हे तुमचं त्याचं राईट आन्सर असणार आहे. 14 नंबरचा प्रश्न x + 1/x बरोबर -2 आहे. तर x चा घात 2019 अधिक 1/x चा घात 2019 बरोबर उत्तर किती? ऑप्शन आहेत -2 2 1 0. -2 2 1 आणि 0. ठीक आहे. बघा x + 1/x बरोबर 2 दिलेला होता तर आपण x बरोबर काय म्हणत होतो? 1. आता x + 1/x बरोबर -2 दिलेला आहे म्हणजे याचा अर्थ x ची किंमत किती आहे रे? -1 आहे. कारण xच्या ठिकाणी इथं मी -1 टाकला अधिक 1/x च्या ठिकाणी मी इथं -1 टाकला तर हा -1 जसाच तसा अधिक हा मायनस छेदामध्ये 1 आहे म्हणजेच हा -1 आहे ना. आता बघा -1 प्लस मायनस मायनस -1 -1 उत्तर किती आलं? -2 म्हणजे x ची किंमत किती आहे? -1 आहे. किंवा तुम्ही असं करू शकता x - 1/x ची किंमत काढा, दोघांची बेरीज करा तरीसुद्धा तुम्हाला उत्तर काय येईल? -1च भेटेल. म्हणजे x ची किंमत किती आहे? -1 आहे. आता xच्या ठिकाणी मी -1 टाकला याचा घात किती आहे? 2019 अधिक 1 छेद याच्या ठिकाणी 1च्या ठिकाणी मी -1 टाकला
याचा घात किती आहे 2019. आता इथं लक्ष द्यायचं आहे, जेव्हा तुमची संख्या, तुमचा जो बेस आहे कोणत्याही संख्येचा बेस म्हणजेच पाया हा ऋण आहे आणि त्याचा घात जर विषम संख्या असेल, त्याचा घात जर विषम संख्या असेल तर त्याचा घात नेहमी ऋण संख्याच येते. त्याचा घात नेहमी काय येते? ऋण संख्याच येते. आणि घात जर तुमचा समसंख्या असेल, तर त्याचं उत्तर जे पण येईल ते नेहमी काय येईल? प्लसमध्ये येईल. ठीक आहे, कारण तुमचा जो बेस आहे मायनसमध्ये असेल तर त्याचा घात जर विषम संख्या असेल तर उत्तर मायनसमध्येच येईल आणि घात जर समसंख्या असेल तर उत्तर काय येईल? प्लसमध्ये. 2019 काय विषम संख्या आहे म्हणजे 1चा 2019वा घात काय येईल? -1 येईल अधिक 1 छेद -1चा 2019वा घात -1च येईल. हा -1 वरती जाईल म्हणजे -1 उत्तर किती येईल? -2. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए जे आहे हे तुमचं राईट आन्सर असणार आहे. कोणत्याही संख्येचा घात, ऋण संख्येचा घात म्हणजे -1चा घात जर विषम संख्या आहे तर जे पण उत्तर येईल ते मायनसमध्येच येईल, जे पण त्याचं उत्तर असेल ते. आता ए कोणतीही संख्या असू शकते, 1 सोडून 2, 1 2 3 4 5 6 7 8 10 पर्यंत, 11 पर्यंत, अनंतपर्यंत. सेम तसं -aचा जर घात कोणतीही संख्या जर समसंख्या असेल, घात जर समसंख्या असेल तर त्याचा जो घात येईल तो प्लसमध्येच येईल. काय येईल? प्लसमध्येच येईल. लक्षात आलं? ठीक आहे, अशा पद्धतीनुसार आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघूया 15 नंबरचा. सेम तसाच आहे, फक्त चेंजेस याच्यामध्ये समसंख्या झालेल्या आहेत. x + 1/x बरोबर -2, 15 नंबरचा प्रश्न. तर xचा घात 2020 प्लस 1/xचा घात 2020 बरोबर उत्तर किती? ऑप्शन आहे ए 2, बी आहे -2, सी आहे 1 आणि डी आहे 0. सेम तीच पद्धत. x + 1/x -2 आहे म्हणजे याचा अर्थ एक्सची जी किंमत आहे ती किती आहे रे? -1 आहे. ठीक आहे, आता एक्सचा 2020वा घात म्हणजेच -1चा 2020वा घात प्लस 1/-1चा 2020वा घात. ही जी संख्या आहे, घात जी आहे तो समसंख्या आहे म्हणजे याचं उत्तर प्लसमध्ये येईल म्हणजे +1 येईल. 1/ याचं सुद्धा उत्तर +1 येईल कारण ह्या समसंख्या आहे. म्हणजेच 1 + 1 उत्तर किती येईल? 2. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए जे आहे त्याचा राईट आन्सर असणार आहे. कारण हा जो घात आहे, हा जो आहे ऋणसंख्येचा घात जो आहे तो समसंख्या असेल तर त्याचा जो घात येईल तो नेहमी धनसंख्या येतो आणि ऋणसंख्येचा घात जर विषम संख्या असेल तर त्याचा जो घात आहे ते नेहमी ऋणसंख्या येतो. 16 नंबरचा प्रश्न सेम तसंच आहे, फक्त इथं चेंजेस आहे. x + 1/x बरोबर वर्गमुळात 2 आहे. तर xचा घात 201 प्लस 1/xचा घात 200 याचं उत्तर किती? सेम तसंच x + 1/x बरोबर -2 आहे. तर xचा घात 201 अधिक xचा घात 200 याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. म्हणजे xची किंमत किती आहे इथं? -1 आहे कारण उत्तर काय आहे? -2. xचा घात 201 म्हणजेच -1चा घात 201 अधिक 1/xचा घात 200 म्हणजे -1चा घात 200. बरोबर आहे. -1चा घात विषम संख्या आहे म्हणजे याचं उत्तर आलं मायनस, प्लस 1/-1चा घात 200 आहे म्हणजे याचं उत्तर आलं +1. म्हणजेच 1/1 मीन्स 1. आता बघा -1 + 1 उत्तर किती येईल? 0. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी जे आहे हे तुमचं राईट उत्तर असणार आहे. एकातून 1 गेला 0 राहिलं. ठीक आहे, तर अशा पद्धतीनुसार आपल्याला हे प्रश्न सोडवायचे आहेत. थोडंसं पुढे डिफिकल्ट लेवलकडे जाऊया, बघूया तुम्हाला सॉल्व करता येतात का.
16 नंबरचा प्रश्न, x बरोबर 10 अधिक 3 वर्गमुळात 11 तर आहे तर x प्लस 1/x बरोबर उत्तर किती असेल? पहिलं ऑप्शन आहे 6 वर्गमुळात 11, दुसरं ऑप्शन आहे 8 वर्गमुळात 11, तिसरं ऑप्शन आहे 20 आणि चौथं ऑप्शन आहे 20 वर्गमुळात 11. ठीक आहे, तर यासाठी मी ट्रिक्स सांगतो, पण ट्रिक्स सांगण्याच्या अगोदर याची कन्सेप्ट काय आहे ते गरजेचं आहे. x बरोबर 10 अधिक 3 छेद वर्गमुळात 11 हे आपल्याला दिलं आहे. आपल्याला काढायचं आहे x अधिक 1 छेद x काढायचं आहे. x अधिक 1 छेद x काढायचं आहे. बरोबर आहे, 1 छेद x काढायचं आहे. आता बघा, इथं मला ज्या लक्षात येते की x ची किंमत मी इथं टाकू शकतो, मग 1 छेद x ची किंमत मला काढावं लागेल. त्या अगोदर मी तुम्हाला सोपी याचं उत्तर सांगतो की x बरोबर 10 अधिक 3 वर्गमुळात 11 आहे आणि मला x प्लस 1/x काढायचं आहे, म्हणून याचं उत्तर आहे 20. याचं उत्तर काय आहे? 20. आणि मला जर x मायनस 1/x काढायचं असलं, x मायनस 1/x काढायचं असतं तर याचं उत्तर आलं असतं 6 वर्गमुळात 11. x मायनस 1/x काढायचं असलं तर याचं उत्तर आलं असतं 6 वर्गमुळात 11. आता बघा, x ची किंमत ही मला दिलेली आहे. मला पहिले 1/x काढावं लागेल. 1/x बरोबर, आता बघा, एक जसा तसा x ची किंमत किती आहे? 10 अधिक 3 वर्गमुळात 11. आता एवढ्यानुसार सॉल्व होते का? नाही. तर याला मला रॅशनलाइज करावं लागेल, म्हणजे गुणेला हा प्लस चिन्ह, इथं जर प्लस असेल तर मायनसचं चिन्ह देऊन जशा तशा संख्या लावून दोन्हीला अंशाला आणि छेदाला गुणावं लागेल. इथं जर मायनस असतं तर प्लस लिहावं लागलं असतं. म्हणजे बघा, हा 10 जशात तसा लिहिला, हा प्लस आहे म्हणून इथं मायनस लिहिला, हा 3 वर्गमुळात 11 झाला. छेदामध्ये परत तीच संख्या 10 मायनस 3 वर्गमुळात 11, याला म्हणतात रॅशनलाइज करणे. ठीक आहे, आता याने जर याला गुणलं तर तेच उत्तर येईल, कारण तो एक आहे. 10 मायनस 3 वर्गमुळात 11. आता बघा, याला ए म्हटलं आणि याला बी म्हटलं, याला ए म्हटलं आणि याला ए बी म्हटलं, म्हणजे इथं काय आहे? 10 अधिक 3 वर्गमुळात 11 आणि इथं काय आहे? 10 वजा 3 वर्गमुळात 11. परत ते आपलं एचा वर्ग वजा बीचा वर्ग बरोबर काय असते? पहिल्या कंसामध्ये ए अधिक बी, दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी, तेच आहे ए अधिक बी आलं आणि इकडे आलं ए वजा बी, म्हणजे याला आपण एचा वर्ग वजा बीचा वर्ग लिहू शकतो. म्हणजे एचा वर्ग, तर ए किती आहे? 10. 10चा वर्ग किती झाला? 100 वजा बीचा वर्ग म्हणजे 3चा वर्ग 9 गुणेला 11चा वर्ग, सॉरी वर्गमुळात 11चा वर्ग 11, म्हणजे 11 गुणेला 9 99 झाले. बरोबर आहे, म्हणजेच बरोबर आपल्याला 100मधून 99 गेले, एक उत्तर आलं, म्हणजे 10 वजा 3 वर्गमुळात 11 छेदामध्ये 1, म्हणजे त्याचं उत्तर लिहितो आपण 10 वजा 3 वर्गमुळात 11. 10 वजा 3 वर्गमुळात 11, म्हणजे ॲक्च्युअलमध्ये पाहायला गेलं तर 10 अधिक 3 वर्गमुळात 11 आपलं उत्तर होतं. आणि 1/x काढण्यासाठी फक्त याचं काय झालं? चिन्ह चेंज झालं. 10 वजा 3 वर्गमुळात 11 याचं काय झालं? चिन्ह चेंज झालं. मग इथं लक्ष द्या, आता या दोघांच्या किमती याच्यामध्ये टाकल्या, इथं x ची किंमत टाकली आणि इथं 1/x ची किंमत टाकली, तर उत्तर आपल्याला भेटेल की नाही? भेटेल. तर काढून पाहू, इकडे खाली दिसते का? x ची किंमत किती आहे? 10 अधिक 3 वर्गमुळात 11 प्लस 1/x ची किंमत किती आहे? 10 वजा 3 वर्गमुळात 11. इथं बघा, हा 3 वर्गमुळात 11 प्लस आहे आणि हा मायनस आहे, म्हणजे हा झाला कटला. मग 10 अधिक 10 उत्तर किती आलं? 20, म्हणजे हे त्याचं उत्तर आलं. मायनस जर असतं तर इथं मायनस देऊन हे कंसामध्ये घ्यावं लागलं असतं. हा -10 झाला असता, हा +3 झाला असता, म्हणजे 10 कटले असते. +3 अधिक 3, 3 आणि 3 6, 6 वर्गमुळात 11 उत्तर आलं असतं. ठीक आहे, ही झाली मोठी पद्धत. आपल्याला शॉर्टकटनुसार सॉल्व करायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीनुसार जर तुम्हाला प्रश्न दिलेले असतील आणि तुम्हाला x प्लस 1/x आणि x मायनस 1/x जर काढायचं असेल तर कसं करायचं? त्यासाठी तुम्हाला पहिले चेक करायचं आहे की एक्सची जी किंमत आहे त्याच्या वर्गामधला फरक, जे दोन्ही तुम्हाला जे दिलेले आहेत बेरजेमध्ये त्यांच्या वर्गामधला फरक जर एक येत असेल, 10चा वर्ग केला किती येतो? 100 वजा याचा वर्ग केला तर 3चा वर्ग झाला 9 गुणेला 11चा वर्ग केला, वर्गमुळात 11चा वर्ग केला 11, म्हणजे 100 वजा
11 गुणिले 9 99, फरक कितीचा आला? एकाचा. जर या दोघांच्या वर्गमुळातला वर्गाचा फरक जर एक येत असेल, या दोघांच्या वर्गातला फरक जर एक येत असेल तर काय करायचं आहे? हा जो पहिली संख्या आहे याला आपण ए म्हटलं, एला 2a ने गुण्याचं म्हणजेच तुम्हाला भेटेल x + 1/x ची किंमत. आणि जर तुम्हाला x - 1/x जर काढायचं असेल तर हा याला आपण b म्हटलं, याला 2 ने गुण्याचं म्हणजेच 2 गुणिले b लिहायचं. ठीक आहे. म्हणजे जेव्हा तुम्हाला ह्या दोन संख्या दिलेल्या आहेत त्यांच्या वर्गमुळातला फरक जर एक असेल तर x + 1/x काढण्यासाठी पहिल्या संख्येला 2 ने गुणलं की तुम्हाला x + 1/x चं उत्तर भेटेल. आणि x - 1/x जर काढायचं असेल तर दुसऱ्या संख्येला 2 ने गुणलं की तुम्हाला त्याचं उत्तर भेटेल. मग x + 1/x बरोबर 2 गुणिले a ची किंमत किती आहे? 10, म्हणजे 2 गुणिले 10 20 उत्तर आलं तोंडी. आणि जर तुम्हाला x - 1/x जर काढायचं असलं तर 2 गुणिले b किती आहे? 3 वर्गमुळात 11 म्हणजे 2 गुणिले 3 6 वर्गमुळात 11 तुमचं उत्तर आलं. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार हे आपल्याला सोप्या पद्धतीनुसार सॉल्व करायचं आहे. तुम्हाला मी रेग्युलर पद्धतसुद्धा सांगितली आणि इझी पद्धतसुद्धा तुम्हाला मी सांगितलेली आहे. पुढचा प्रश्न आता तोंडी आला पाहिजे. 17 नंबरचा प्रश्न. सतरा नंबरचा प्रश्न आहे. जर x बरोबर 10 अधिक 3 वर्गमुळात 11 आहे तर x - 1/x बरोबर किती? सेम तसा प्रश्न आहे, फक्त त्याच्यामध्ये त्यांनी मायनस केलं. तर आपल्याला माहीत आहे a बरोबर 6 वर्गमुळात 11, b आहे 20, सी आहे 7 वर्गमुळात 11 आणि डी आहे नन ऑफ दिस. पहिले काय चेक करणार? याच्यामधला फरक. 10चा वर्ग केला 100 वजा 3 वर्गमुळात 11चा वर्ग केला, 3चा वर्ग 9 आणि वर्गमुळात 11चा वर्ग 11. 11 गुणिले 9 99 म्हणजे याच्यामधला फरक 1 आहे. जर याच्यामधला फरक 1 असेल तर x + 1/x जर काढायचं असेल तर 2 गुणिले पहिली किंमत किती आहे? 10 20 येईल. आणि जर x - 1/x काढायचं असेल तर 2 गुणिले दुसरी किती आहे? 3 वर्गमुळात 11 म्हणजे 2 गुणिले 3 6 वर्गमुळात 11 उत्तर येईल. म्हणजे याचं उत्तर काय येईल? ए 6 वर्गमुळात 11. अठरा नंबरचा प्रश्न बघूया. घुमून विचारलं. सेम तसा प्रश्न आहे. जर x बरोबर 10 अधिक 3 वर्गमुळात 11 आहे तर x वर्ग वजा 1/x वर्ग याचं उत्तर किती येईल? ऑप्शन आहे ए 126 वर्गमुळात 11, बी ऑप्शन आहे 198 वर्गमुळात 11, सी ऑप्शन आहे 120 वर्गमुळात 11 आणि डी ऑप्शन आहे 194 वर्गमुळात 11. ठीक आहे. आता बघा x बरोबर 10 अधिक 3 वर्गमुळात 11 काढायचं असेल तर मला माहीत आहे की मी x + 1/x ची किंमत काढू शकतो आणि x - 1/x ची किंमत काढू शकतो. पण इथं तुम्हाला दिलेला आहे x वर्ग वजा 1/x वर्ग. तर कसं करणार? आताच आपण बघितलं होतं की a वर्ग वजा b वर्ग, याला a म्हटलं तर a वर्ग वजा याला जर b म्हटलं तर x वर्ग 1 आणि x वर्ग x वर्ग, म्हणजे a वर्ग वजा b वर्ग बरोबर काय असते?
ए अधिक बी आणि ए वजा बी सेम तसंच आहे. मग ए वर्ग वजा बी वर्ग काढायचा आहे म्हणजे एकदा ए अधिक बी करावं लागेल आणि गुन्हेला ए वजा बी करावं लागेल. मग एक्स प्लस 1/x ची किंमत आताच आपण पाहिली 10 गुणिले 2 20 येईल आणि एक्स मायनस 1/x ची किंमत 3 गुणिले 2 6 6 गुणिले 11 येईल म्हणजे 20 गुणिले 6 साइन 2 12 120 120 वर्गमुळात 11 आपलं उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक सी जे आहे हे आपलं त्याचा राईट आन्सर असणार आहे. कारण ए अधिक बी म्हणजेच एक्स प्लस 1/x ही किंमत किती आली 20 गुणिला ए वजा बी याची किंमत किती आली 6 वर्गमुळात 11. जे नंबर आहेत त्यांची गुणाकार होईल 20 गुणिला 6 120 होतात आणि वर्गमुळात 11 जसे तसे राहतील म्हणजे याचं उत्तर भेटेल 120 वर्गमुळात 11. 120 वर्गमुळात 11 झालं. पुढचा प्रश्न 19 नंबरचा. जर x बरोबर 9 अधिक 4 वर्गमुळात 5 आहे तर x चा घन अधिक 1 छेद x चा घन याचं उत्तर काय असेल. बघा ऑप्शन आहेत 276 274 274 270 268. ठीक आहे. x बरोबर 9 अधिक 4 वर्गमुळात 5 आहे तर एक्स क्यूब प्लस 1/x क्यूब बरोबर उत्तर किती. पहिले आपल्याला याच्यामधला फरक यांच्या वर्गामधला फरक एक येतो का ते बघायचं. 9चा वर्ग झाला 81 वजा 4चा वर्ग झाला 16 16 गुणिले 5 80 म्हणजे 81 मधून 80 गेले उत्तर आलं 1 बरोबर आहे. पण आपल्याला काय सांगितलं एक्सचा घन व अधिक 1 छेद एक्सचा घन. मग एक्सची किंमत याच्यामधला फरक आपल्याला 1 येतो तर एक्स प्लस 1/x आपल्याला काढलं तर आपल्याला एक्सचा घन अधिक 1 छेद एक्सचा घन काढता येईल. कसा काढता येईल कारण एक्स प्लस 1/x बरोबर n असेल तर एक्स क्यूब प्लस 1/x क्यूब बरोबर n क्यूब मायनस 3n हे आपण पहिल्या लेक्चरपासून शिकू राहिलो. मग एक्स प्लस 1/x बरोबर किती येईल 2 गुणिला a म्हणजेच 2 गुणिला aची किंमत आहे 9 म्हणजेच 18 तर एक्स क्यूब प्लस 1/x क्यूब बरोबर याचं उत्तर किती भेटेल n क्यूब म्हणजेच 18चा घन मायनस 3 गुणिला 18 बरोबर आहे. आता 18चा जर घन केला तर 18चा घन भेटते आपल्याला 5832. 18चा घन किती भेटते 5832 आणि 18 त्रिक 54. ठीक आहे म्हणजे याचं उत्तर येते 12तून 4 गेले किती राहिले 8 राहिले परत 12तून 5 गेले राहिले 7 हे राहिले 7 5778. ऑप्शनमध्ये उत्तर आहे का नाही आहे पण आपलं उत्तर जे आहे ते काय राईट आहे. हे ऑप्शन लिहिताना मी चुकीचे लिहिलेले आहे. ठीक आहे 5778 जे आहे ते आपलं राईट आन्सर त्याचं असणार आहे. ऑप्शन लिहिताना जे आहे मी चुकीचे ऑप्शन त्याचे लिहिले. ठीक आहे दुसऱ्या याचे ऑप्शन असतील ते मी चुकीचे ऑप्शन त्याचे लिहिलेले आहेत. उत्तर जे आहे आपलं ते राईट आन्सर आहे. ठीक आहे तर अशा पद्धतीनुसार आपल्याला हे प्रश्न सॉल्व करता येतील. ठीक आहे एक प्रश्न बघूया. हा प्रश्न तुम्हाला येतो का 11 नंबरचा प्रश्न. अकराने 20 नंबरचा प्रश्न. जर
x बरोबर 3 अधिक 2 वर्गमुळात 2 आहे, तर x चा घात 6 अधिक x चा घात 4 अधिक x चा घात 2 अधिक 1 बरोबर उत्तर किती? ऑप्शन आहे 204, 198, 206, 194. ठीक आहे. प्रश्न आता आपण थोडंसं अजून लेवल वाढवलेली आहे. जर x बरोबर 3 अधिक 2 वर्गमुळात 2 आहे, तर x चा घात 6 अधिक x चा घात 4 अधिक x चा वर्ग अधिक 1 बरोबर उत्तर किती येणार आहे? आता इथे लक्ष द्या, पहिले याच्यामधला फरक आपल्याला x चा येतो का ते पाहावं लागेल. 3 चा वर्ग झाला 9 वजा 2 चा वर्ग 4, 4 गुणिले 2 8, म्हणजे 9 मधून 8 गेले 1 राहिला. म्हणजे इथं आपण x प्लस 1/x आणि x मायनस 1/x काढू शकतो. पण आता इथं x प्लस 1/x सुद्धा दिलेलं नाही आणि x मायनस 1/x सुद्धा दिलेलं नाही, किंवा x क्यूब प्लस 1/x क्यूब सुद्धा दिलेलं नाही, किंवा x स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअर सुद्धा दिलेलं नाही. मग याला आपल्याला असं पहिले सरळ करावं लागेल. तर बघा इथं काय दिलेलं आहे, x चा घात 6 अधिक x चा घात 4 अधिक x चा वर्ग प्लस 1. यांना काय करू, सगळ्याला x क्यूबने भागून घेऊ. या सर्वांना x क्यूबने आपण भागू, x क्यूबने भागू, x चा घात 3 ने भागू. आता x चा घात 3 ने भागल्यामुळे हा 3 तर निघून जाईल, इथं काय राहील x चा घात 3 अधिक हा 3 इकडचा निघून जाईल, इथं काय राहील फक्त x राहील. हा वर्ग निघून जाईल, इथं काय राहील खाली x राहील आणि हा 1/x क्यूब राहील. आता बघा इथं काय राहिला x क्यूब आणि इथं काय राहिला 1/x क्यूब आणि इथं काय राहिला x प्लस 1/x. म्हणजे याला जर व्यवस्थित आपण लिहिलं तर x प्लस 1/x प्लस x क्यूब प्लस 1/x क्यूब हे आहे. म्हणजे x प्लस 1/x ची किंमत आपल्याला काढता येईल आणि त्यानुसार x क्यूब प्लस 1/x क्यूबची सुद्धा किंमत काढता येईल. तर पहिले x प्लस 1/x ची किंमत किती येईल रे, 3 गुणिले 2 6 येईल आहे ना, अधिक आता 6 किंमत आहे, x प्लस 1/x जर 6 आहे तर x चा घन अधिक 1/x चा घन बरोबर n क्यूब मायनस 3n, म्हणजेच 6 चा घन मायनस 3 गुणिले 6 बरोबर. म्हणजे 6 अधिक 6 चा घन किती असतो 216 मायनस 18, म्हणजे 6 अधिक 216 मधून 18 गेले तर 198 राहिले. 198 मध्ये जर 6 मिळवले तर उत्तर किती येईल तुमचं 204 उत्तर येईल. तर ऑप्शन क्रमांक ए जे आहे हे त्याचा राईट आन्सर असणार आहे. ऑप्शन क्रमांक ए जे आहे हे त्याचं राईट आन्सर असणार आहे. ठीक आहे, हे त्याचं राईट आन्सर असणार आहे. ठीक आहे, अशाच टाईपचा एक प्रश्न तुम्हाला सोडवायला देतो, त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणखी डिफिकल्ट लेवलचे एक्झाम्पल आपल्याला घ्यायचं आहे. ठीक आहे, आता पुढचं लेक्चर मिस नाही करायचं. आता तुम्हाला इथं समजलं पाहिजे की एक्सच्या घनानं का इथं आपण x चा घात 3 याने भागलं, मग इथं x चा घात 3 नेच का भागलं, किंवा x चा घात 2 नेच का भागायचं, किंवा x नेच का भागायचं, यासाठी तुम्हाला यानंतर असणारे जे लेक्चर आहे ते बघावं लागेल. त्यासाठी जे भाग 4 आहेत हे तर पूर्ण तुमचे क्लिअर पाहिजे, तरच तुमचा भाग 5वाच क्लिअर होईल. कारण अल्जेब्रा जो आहे एक एक पॉईंटवरती डिपेंड आहे. तुम्ही जर एक पॉईंट मिस केला तर तुम्हाला कुठलाही प्रश्न समजत नाही आहे. ठीक आहे, तर पुढचा प्रश्न बघूया आपण. तो प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे, त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. 21 नंबरचा प्रश्न असाच प्रश्न राहील, बघूया तुम्हाला येतो का. जर x बरोबर 10 अधिक 3 वर्गमुळात 11 आहे, तर x चा घात 6 अधिक x चा घात 4 अधिक x चा घात 2 अधिक 1 बरोबर उत्तर किती. ऑप्शन आहे 7960, बी आहे 7980, सी आहे 7800
डी आहे 7850. हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे आणि याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. सेम असाच प्रश्न आहे, आधी जसा घेतला तशाच पद्धतीनुसार. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. म्हणजे प्रत्येकाला इथं आपल्याला (3) काय करावं लागेल, भागावं लागेल. नंतर आपल्याला त्याचं उत्तर भेटून जाईल. ठीक आहे. नंतर त्याचं उत्तर आपल्याला भेटून जाईल. तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये एवढे 21 प्रश्न मी घेतलेले आहेत आणि आतापर्यंत आपले 4 लेक्चर अफजलबावरती झालेले आहेत. पुढचं लेक्चरसुद्धा अशाच पद्धतीचं असेल. त्यानंतर वर्ग समीकरणं वगैरे जे बाकी आहेत, एक सामायिक समीकरणं, वर्ग समीकरणं, ठीक आहे, ते सर्व आपण घेणार आहोत. हा टॉपिक अतिशय इम्पॉर्टंट आहे, कारण हा टॉपिक जर आला तर तुम्हाला तुमची मेरिट लिस्ट काढण्यासाठी खूप मोठा फायदा होणार आहे. ठीक आहे. तर ह्या लेक्चर व्यवस्थित बघायचे आहेत, व्यवस्थित सॉल्व करायचे आहेत. कुठं समजत नसेल तर ते कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.